आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। बराच वेळ झालाय। ती मनीषा तिकडे माझी वाट बघत बसली असेल। मला निघायला पाहिजे। कुठे चाललाय? हा? कुठे चाललाय? दुकानावर चालले। अहो काय झालं, लग्नाच्या गडबडीमुळे इतके दिवस झाले दुकान बंद होतं, त्यामुळे कामाचा लोड लय वाढलाय बघा। आता काय, कस्टमरला शब्द देऊन ठेवलाय, शब्द जर मोडला तर गिराईक तुटल, आणि गिराईक तुटलं तर किती महागात पडल, पैसा नाही येणार। आता कुठं आपलं लग्न झालंय, संसार करायचा म्हणजे पैसा लागत, आणि पैसा पाहिजे म्हणजे दुकानावर जावं लागत। जाऊ द्या मला। एवढंच ना? अहो सांगून जायचं ना, असं लपून छपून जायची काय गरज आहे? घरातले सगळे झोपल्यावर गुपचूप चोरासारखं जायची काय गरज आहे तुम्हाला? मी काय चोऱ्या माऱ्या करायला चाललोय काय? हा? का कुठं दरोडा टाकायला चाललोय? का कुणाचा खून करायला चाललोय? का कुठं माझं बाहेर कुठल्या बाईबरोबर अफेअर आहे, लपड चालू आहे काय? मला नाही माहित मला, पण मला एवढं चांगलं माहिती आहे, तुम्ही रातचं उठून कुणाला कळू न देता गुपचूप बाहेर जाऊन काहीतरी करता। तुमच्या ह्याच वागण्यामुळे माझा विश्वास बसना झालाय तुमच्यावर, आणि माझ्या एकटीचा नाही हा, आजीचा पण संशय आहे तुमच्यावर। पण चला आपण असं समजून चालू का आजीला दिसत नाही, पण माझं काय? काय तुमचं काय? माझ्या डोळ्यांना दिसतं ना, मी रोज हे माझ्या डोळ्यांनी बघतेय, तरी तुम्ही मलाच ओरडताय। ओरडू नका तर काय करू? त्या दिवशी जर का लग्नाला होकार दिला नसता ना, तुमच्या आई बापाने अंगावर रॉकेल टाकून स्वतःला संपवून घेतलं असतं। उगाच त्या दिवशी तुमच्या लग्नाला होकार दिला, नाही तर आई बापा बरोबर तुम्ही पण गेला असता। उपकार केलेत मी तुमच्यावर समजा। ही उपकाराची भाषा तुमच्या जवळच ठेवायची। हा, माझ्या वडिलांनी पैसे दिले होते तुमच्या वडिलांना, आणि त्या बदल्यात तुमचं आणि माझं लहानपणी लग्न झालं होतं, त्यामुळं तुम्ही माझ्याशी लग्न करून आमच्यावर उपकार केलेत, हा गैरसमज डोक्यातून लवकरात लवकर काढून टाकायचा। आणि आता बायको आहे मी तुमची, त्यामुळे तुम्ही काय करता, कुठं जाता, ही मला कळलंच पाहिजे। बायको आत ना माझी, इथनं पुढं नवऱ्याकडे असं पोट वर करून बोलायचं नाही। दुसरी गोष्ट, मगाच्यापासून मराठीतच सांगतोय मी, कुठं चाललोय? दुकानावर चाललोय। नाहीये ना माझा विश्वास तुमच्यावर? ठेवा विश्वास, ठेवा विश्वास। झोपा इथं, गप जाऊ द्या मला। अजिबात नाही। मला एकदा सांगितलेलं कळत नाही का हो? मला दुकानावर जाऊ द्या। गप्प इथं झोपायचं, नाहीतर मी काय करीन माझं मलाच माहित नाही। कात्री आहे ती, खेळणं नाही। हाताला लागलं तर रक्त पित्त येईल। जाऊ द्या दुकानावर, त्या इकडं नाही देणार। जे काय आहे ना, सकाळी करायचं, आत्ता इथं झोपायचं। तुम्हाला एकदा सांगितलेलं कळत नाही का? मला दुकानावर जायचंय, द्या ते इकडं। मी पण एकदा सांगितलेलं कळत नाहीये तुम्हाला? मी सांगितलं ना, नाही सोडणार बाहेर आत्ता, गप्प झोपायचं इथं। कधी एकदा गोपाळ येतात आणि आम्ही इथून कायमचं निघून जातो, असं झालंय मला। या गावात आता जास्त थांबवत नाही। पण किती वेळ झाला, हे गोपाळ का नाही आले अजून? तुम्ही माझ्या डोक्यात जाऊ नका। एकदा जर का माझं डोकं सटकलं तर मी काय करीन मला माहिती नाही। मला माझ्या कामाच्या आडवं आलेलं कुणीही चालत नाही। मी पण बायको आहे तुमची, नवरा कधी काय करतो हे मला पण चांगलंच माहिती आहे। तुम्ही काय पण करा हो, मी नाही घाबरत तुम्हाला। लय झालं तुमचं, ही लग्न जागेवर मोडून टाकीन, आत्ताच्या आत्ता घराच्या बाहेर काढीन तुम्हाला।
आतापर्यंत यायला हवं होतं यांनी. अजून कसे नाही आले हे गोपाळ? त्यांनी दिलेली वेळ सुद्धा निघून गेली आहे, तरी पण का नाही आले? त्यांच्या घरी काही गडबड तर झाली नसेल ना? काय करू? त्यांच्या घरी जाऊन बघू का एकदा काय झालंय नक्की? काय असं काय बघताय रागानं? काय उपयोग होणार नाही त्याचा. मी इथून नाही हलणार आणि तुम्हाला पण बाहेर जाऊ देणार नाही. लय महागात पडेल तुम्हाला हे. लय म्हणजे लय महागात पडेल हा. घटस्फोट देईन मी तुम्हाला. घटस्फोट मला द्याच. बघू मला पण तुमची हिंमत. परत घटस्फोटाचं नाव जरी काढलं ना, जगणं हराम करून टाके ना तुमचं. ही माझ्या कुठल्याच धमकीला का घाबरत नाहीये. साहेब, आता लग्न झालंय आपलं. मी तुम्हाला आपलं मानलंय. माझं प्रेम आहे तुमच्यावर. त्यामुळे आता माझं जे काही होईल ना, तुमच्या बरोबरच होईल. आता तुम्हाला जर माझ्यासोबत जगायचं नसेल ना, तर मग तुम्ही मरा. मी तुम्हाला दुसऱ्या बरोबर जगू देणार नाही. हिचा आत्ताच जीव घ्यावा वाटतोय, पण घरात आहे त्यामुळे असं काही करता येत नाहीये ना. पुढे जाऊन ही अशी डोक्यावर बसणार हे आधीच माहिती असतं ना, तर आधीच तिला दिली असती एक गोळी कायमचा आराम. काय झालं? असं का बघताय माझ्याकडं? आहा, आतापर्यंत निमूटपणे सगळं ऐकून घेणारी ही शेळपट लाली अचानक वाघीण कशी काय झाली असा प्रश्न पडला असेल ना. त्याचं काय आहे गोपाळराव, बाई शेळीगतच असते, पण तिच्या संसारावर जेव्हा गोष्टी येतात ना, तेव्हा ती वाघिणीचं रूप धारण करते. वाघीण वाघीण नाही तुम्ही, एक मूर्ख मुलगी आहात. अक्कल नाहीये तुम्हाला. माझाच चुकला. उगाच तरस खाऊन तुमच्याशी लग्न केलं. चुकलं ना? झाली ना चूक? मग आता निस्तरायची ती. मी आता अशी तशी नाही मरणार. या घरात तुमच्यासाठी तुमच्या सोबत आले ना मी, मग आता तुमच्या सोबतच मरणार. Rari